सोलापूरच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हरित संकल्पना मोहिमेची सोमवारी वृक्षारोपण करून उत्साहामध्ये सुरुवात करण्यात आली आहे। सोलापूर शहरातील वाढतं प्रदूषण, तापमान वाढ आणि पर्यावरणीय असमतोल लक्षात घेता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं हरित सोलापूरच्या दिशेनं महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं। उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हरित संकल्पना उपक्रमातून सोमवारी वृक्षारोपण करून मोहिमेची उत्साहात सुरुवात करण्यात आली। विविध देशी आणि पर्यावरणपूरक वृक्षांचं रोपण करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। या प्रसंगी महापौर विनायक कोंड्याल, नगरसेवक जीवन चाबुकस्वार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, नगर अभियंता सारिका अकुलवार, उद्यान अधीक्षक स्वप्नील सोलनकर, पर्यावरण दूत डॉक्टर मनोज देवकर यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। माजी महापौर कैलासवासी जनार्दन कारंपुरी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक झाड लावून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी बोलताना उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर म्हणाले की वृक्षारोपण हा केवळ एक दिवसीय कार्यक्रम न राहता वृक्ष संवर्धन आणि संगोपनावर भर देणं आवश्यक आहे। आगामी काळात शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती मोहिमा आणि शाळा महाविद्यालयांमध्ये सहभागात्मक उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। या उपक्रमामुळे सोलापूरच्या पर्यावरण संतुलनाला निश्चितच चालना मिळणार आहे। नमस्कार, ज्ञानेश्वरी महेश देवकर, उपमहापौर। आज कामाची सुरुवात वृक्षारोपण करून केली आहे। आज मी लाडकी बहीण आपले सोलापूर हे हरित सोलापूर होण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे आणि पुढील काळात आपल्याला जे प्रदूषण हे ते कमी करण्यासाठी वृक्षारोपण करणं हे महत्त्वाचं आहे। हा माझा एक संदेश होता, म्हणून मी आज महापालिकेमध्ये सुरुवात झाड लावून केलेली आहे। यावेळी माननीय महापौर विनायक कोंड्याल सर हे आणि महानगरपालिकेतील सर्व अधिकारी स्टाफ तिथे उपस्थित होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे काम केले आहे। या प्रसंगी महापौर विनायक कोंड्याल यांनी नागरिकांनी वृक्षांचं संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन केलं। या प्रसंगी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।